सर्वांना नमस्कार। आज आमचे मित्र शेखर शेळके यांनी म्हटलं की पाटील साहेब आपण जेवायला जाऊया, तर आम्ही पार्किंग कुठे व्यवस्थित मिळेल, जेवण चांगलं कुठे मिळेल असं शोधत शोधत पनवेलमधून साईदीप ढाब्यामध्ये आलो आणि अतिशय चांगलं जेवण जेवलो। या ढाब्याचे मुख्य जे आहेत, आता तुमचं नाव सांगा। पांडुरंग मारुती मुकादम। पांडुरंग मारुती मुकादम। आता ह्यांनी आम्ही जेवत असताना तर शेखर शेळक्यांची त्यांची अगोदरच ओळख होती। त्यांनी सांगितलं की उद्या ढाब्याबद्दल सुनावणी आहे, त्या सुनावणीला जायचं आहे, हे कोण ग्रस्तात, तर मी माझी ओळख करून दिली आणि मग त्यांनी आम्हाला नोटीस दाखवली। तर या ढाब्याच्या भूमी संपादनासाठी ही नोटीस दिलेली आहे, ती नोटीस आमच्याकडे आहे आणि ही नोटीस चं हेडिंग आहे लवाद नगर रचना परियोजना नैना क्रमांक 19 यांचे कार्यालय, डेरवली भाग, पळसपे भाग, कुडावे भाग, नांदगाव भाग, वडवळी भाग, तुरमाळे भाग आणि शिरडोन भाग। तर याच्यामध्ये नैना कार्यालय टॉवर नंबर 10 7वा मजला बेलापूर असं म्हटलेलं आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्र नगर रचना परियोजना नियम 1974 अन्वये ही नोटीस दिलेली आहे। आता आपल्याला ही जी नोटीस आहे त्याच्यावर छोट्या अक्षरात हा कायदा दिला आहे। हे आमचा व्हिडिओ बघत असणाऱ्या सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे, शेतकऱ्यांना विनंती आहे, जे नोटीस ज्या कायद्याने दिलेली आहे तो कायदाच बेकायदेशीर आहे। याचं कारण असं की देशामध्ये कुठलीही जमीन घ्यायची असेल तर आता जुना 1894चा कायदा रद्द झालेला आहे। आता देशामध्ये भूसंपादन कायदा 2013 आहे आणि या कायद्यानुसार नोटीस द्यायला हवी, ही नोटीस कायद्यानुसार दिलेली नाही। अशाच प्रकारची फसवणूक नवी मुंबई एअरपोर्टमध्ये झालेली आहे। मी धन्यवाद देईन शेखर शेळके आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना, शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना की ज्यांनी जवळजवळ 11 वर्ष हा लढा संघर्षरत ठेवलेला आहे आणि शेतकऱ्यांना जागत ठेवलेला आहे। पण आज ही नोटीस आहे, ती नोटीस ज्या कायद्याने दिले तो कायदा भूसंपादन 2013चा कायदा नाही। त्याच्यामुळे हा जो ज्या कायद्याने दिले ती शेतकऱ्यांची फसवणूक आहे आणि या फसवणुकीच्या मध्ये सिडकोला हे माहीत आहे की आम्ही जो देशातला सरकारने केंद्रीय कायदा केला त्या कायद्याने व्यवहार करत नाही, चुकीच्या कायद्याने करतोय आणि म्हणून उद्या शेतकरी कोर्टात जातील ही भीती सिडकोला आहे आणि म्हणून ते अगोदरच संमतीपत्र घेतात लिहून की आम्ही न्यायालयात जाणार नाही, आम्ही हे करणार नाही। तर प्रथमतः मी शेखर शेळकेंना विनंती करेन की जो त्या नोटीसमधला तो भाग आहे तो वाचून दाखवावा आणि माझी लोकांना विनंती आहे यावर सखोल चर्चा जोपर्यंत होत नाही। रविवारी किती वाजता मीटिंग आहे आपली? 4 वाजता संध्याकाळी 12 तारखेला रविवारी। कुठे आहे नोटीस? हे विके हायस्कूल सांगा तुम्ही। पनवेल। रविवारी सगळ्यांना मी आवाहन करतो की रविवारी संध्याकाळी 4 वाजता बाळूशेठ यांच्या अध्यक्षतेखाली राजाराम पाटील साहेब यांच्या उपस्थितीत आपल्या सर्व शेतकऱ्यांची बैठक आहे आणि त्यांनी सगळ्यांनी उपस्थित राहावं। तर शेतकऱ्यांना एक आवाहन करतोय की संमतीपत्र जे उद्यासाठी घेत आहेत, जे आपल्याकडून आपल्याला दमदाटी देऊन किंवा आपल्याला दाखवून की बाबा तुमचा हा भूखंड आहे, त्याच्यावर हा तुमचा प्लॉट आहे, हॉटेल आहे, तुमचं काय बंगला आहे, हे सगळं तोडणार आहोत आम्ही। हे जर वाचवायचं असेल तर त्याच्यावरच आम्ही प्लॉट टाकू आणि आम्हाला हे संमतीपत्र द्या। त्या संमतीमध्ये लिहिलेलं आहे की ही 40% जमीन आम्हाला मंजूर आहे, सगळे कायदे आम्हाला माहिती आहेत असं याच्यामध्ये लिहिलेलं आहे। जसं पाटील साहेबांनी सांगितलं की आज जो कायदा MRTP कालबाह्य झालेला आहे, त्या कायद्याने आपली जमीन अधिग्रहण करत आहेत, त्यांना आमच्या येथील शेतकऱ्यांचा जी देशभरामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या जागेवर असणाऱ्या लोकांची जमीन आहे त्यांचा सगळ्यांचा विरोध आहे। वारंवार प्रत्येक ग्रामपंचायतीने, प्रत्येक ग्रामसभेने ठराव घेऊन यांना ठरावाच्या कॉपीसुद्धा सिडकोला दिलेल्या आहेत आणि आम्हाला नैना हा प्रकल्प नको आहे। धन्यवाद। आता प्रश्न असा आहे की शेखर शेळके यांनी सांगितलं की त्यांच्याकडे जे संमतीपत्र आहे त्याचा कॅमेरा दाखवते, हे संमतीपत्र अगोदरच लिहून देतात। आता कायदा असं सांगतो की MRTP कायद्याने जो फायदा शेतकऱ्याचा होणार आहे की नुकसान होणार आहे हे शेतकऱ्यांनी आपल्या विवेक बुद्धीने तपासावं। 2013चा कायद्याने जास्त फायदा होत असेल तर मग 2013चा कायदा घेण्याचा लोकांना अधिकार आहे आणि हा अधिकार मिळवण्यासाठी कोर्टात शेतकरी जाऊ शकतात। पण त्यांनी कोर्टात जाऊ नये म्हणून याच्या खाली लिहिलंय की आम्ही कोर्टात जाणार नाही अशी सही सिडको करून घेते आणि याच्यावर माझा आक्षेप आहे। सिडको अधिकारी 2013चा कायदा असताना शेतकऱ्याकडून त्यांना फसवून
त्यांना अज्ञानात ठेवून जर लिहून घेत असतील तर त्यांच्यावर सुद्धा आम्ही गुन्हे नोंद करू, हे मी कॅमेऱ्यासमोर सांगतो. आता प्रश्न असा आहे की हा जो मुंबई गोवा रस्ता आहे, तुम्ही बघू शकता, हा आता सिमेंटचा रस्ता झालेला आहे आणि हा सगळ्यात विकसित असा रस्ता आहे. आणि त्यांच्या बाजूला पूर्वीपासून यांचा ढाबा आहे. किती वर्षापासून आहे? 25 वर्षापासून ढाबा आहे. त्यांच्या स्वतःच्या मालकीमध्ये आहे आणि 15 गुंठे जागा ऑलरेडी त्याला गेलेली आहे. त्याच्यामध्ये पण यांची फसवणूक झालेली आहे. त्यांना 2 लाख प्रति गुंठा भाव दिलेला आहे, 3 लाख रुपये. माझ्याकडे 58 लाख प्रति गुंठा भाव दिल्याचं पुनर्वसनाचं एक रेकॉर्ड आहे, पत्र आहे. एवढंच नाही तर याच्यामध्ये समृद्धी हायवेमध्ये 27 लाख रुपये गुंठा पुनर्वसन भेटलेलं आहे. आणि असं असताना ढाब्यावर अनेक लोक येत असतात, तरीसुद्धा एवढ्या विद्वान माणसाची फसवणूक इथे ऑलरेडी झालेली आहे. ही फसवणूक पुन्हा होऊ नये म्हणून आम्ही एक अंदाजे माहिती काढली त्यांच्याकडून. त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की एकूण 53 गुंठे जागा होती, त्यात 15 गुंठे गेलेली आहे, त्यामध्ये फसवणूक झालेली आहे. आता 48 गुंठे जागा बाकी आहे आणि 48 गुंठ्याचं मार्केट व्हॅल्यू किती आहे तुम्हाला माहीत आहे की इथे करंजाडेला शिडको 1 कोटी रुपयांनी गुंठा विकते, सानपाड्याला 5 कोटींनी गुंठा विकते. त्यातला कमीत कमी भाव आम्ही 1 कोटी जर पकडला गुंठ्याचा तर त्याच्या 4 पट भाव मिळावा अशी अपेक्षा आहे. म्हणजे 4 कोटी रुपये भाव मिळावा. 4 कोटी भाव पकडला, फक्त जागेची व्हॅल्यू ही 192 कोटी होते. नैनाच्या या स्कीममध्ये 192 कोटी तुम्हाला मिळणार आहेत का, हा माझा लोकांना प्रश्न आहे. त्या जागेची किंमत आहे 192 कोटी. त्यानंतर आम्ही हा जो डेव्हलप आहे व्यावसायिक आहे आणि 2013चा कायदा सांगतो की व्यावसायिक पुनर्वसन झालं पाहिजे. आपल्या पूर्वीच्या काळात 12.5% योजनेमध्ये व्यावसायिक पुनर्वसन नव्हतं, त्यामुळे आमची शेती गेली, मिठागरं गेली, मासेमारी गेली, फक्त 12.5% एवढंच पुनर्वसन. पण आता व्यावसायिक पुनर्वसन आहे, त्याच्यामुळे हा त्यांचा ढाबा आहे. एवढा मोठा ढाबा पुन्हा बांधून सरकारला द्यावा लागेल आणि ते यांच्या दृष्टीने शक्य नाही आहे. आणि म्हणून आम्ही अंदाजे जो विषय काढला आहे, साधारणपणे सरासरी एका वर्षाचा व्यवसाय आहे हा 4 कोटीपर्यंत आहे. आणि जर ढाबा तोडला गेला तर 16 कोटी 80 लाख ही आमची फक्त नुकसान भरपाई आहे. जमिनीची किंमत 192 कोटी आहे. शेखरजी तुम्ही हिशोब करा, 192 कोटी आणि 16 कोटी 80 लाख हे किती होतात ते तुम्ही लगेच मला सांगा. तर ही जी नुकसान भरपाई आहे, ही नुकसान भरपाई ह्या ज्या प्लॉटमध्ये आहे किती होते? 208 कोटी इथे प्रथमदर्शनी होते. मला माहीत आहे याच्यामध्ये व्हॅल्युएशनर लोक आले, तज्ज्ञ आले, सीए आले, त्यामध्ये फरक पडणार आहे. आम्ही जेवता जेवता हे आकडेवारी काढले, आम्ही काय मोठे सीए नाहीत. तर याच्यामध्ये आता जे कर्मचारी आहेत 35 आहेत. जर ढाबा तुटला तर 35 कर्मचाऱ्यांची नोकरी जाईल. मग कायदा सांगतो ते 35 कर्मचारी प्रकल्पग्रस्त होतील. आणि त्याच पद्धतीने याच्यामध्ये जे मालक आहेत, जवळजवळ 6 ते 7 परिवार इथे उपजीविका करतात, त्यांना एवढा मोठा व्यवसाय शिडको देऊ शकते का, हा माझा प्रश्न आहे. पूर्वीचे आमचे शेतकरी भोळे होते, जे शहर विकासासाठी जमिनी होत्या द्यायच्या म्हणून आम्ही दिल्या, त्या घेताना सुद्धा दिबा पाटील साहेबांच्यावर गोळीबार झाला, त्यामध्ये 5 हुतात्मे झाले. आणि आता हे लोक सांगतात की आम्ही त्यावेळी 12.5% गोळीबार झाला, आता आम्ही न लढता तुम्हाला 40% देतो. लोकांना वाटतं की लॉटरी लागली. घेतलेली जमीन होती त्यावेळेला शिडकोने विकत घेतलेली हा. ती जे दिले पण ही मोठी फसवणूक आहे. जी फसवणूक नवी मुंबई विमानतळात झाली त्यावेळी शेतकऱ्यांकडून संमतीपत्र लिहून घेतली होती, पण शेतकऱ्यांनी सांगितलं नाही, नेत्यांनी सांगितले नाही. शेखर शेळकेंनी आज तुम्हाला समोरच हे पत्र आणलेलं आहे. हे संमतीपत्र लिहून दिलं तर तुम्ही लढण्याचा अधिकार तुमचा गमावता. जशी प्लाशीची लढाई झाली, बंदुकीत गोळ्या आहेत पण गोळीबार व्हायच्या अगोदरच सैन्य हारलं, अशा प्रकारची लढाई हरू नये. पण उद्याच्या सुनावणीला आपण उत्तर देणार आहोत, मी पण येणार आहे. व्यावसायिक लोकांनी हे लक्षात घ्यायचं की भूसंपादन कायदा 2013 सांगतो की कलेक्टरनी सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट केल्याशिवाय यांच्या परिवार बरोबर धाबा तुटल्यानंतर किती नुकसान होणार आहे हे सिद्ध केल्याशिवाय तुम्हाला ही जमीन संपादित करता येत नाही. त्याच पद्धतीने 20% विकसित जमीन, 4 पट मार्केट रेटच्या जमिनीचा भाव जो 192 कोटी आहे हा देणं आहे. हे सगळं बघता अशा प्रकारची घटना आम्ही घुंगरू ढाबा आहे कल्याणजवळचा, त्याविषयी भांडलो होतो, त्याची पण 200 कोटी रुपये किंमत झाली. त्यावेळी प्रांत घाबरले आणि जी प्रांत आणि अधिकारी दादागिरी करत होते त्यांना सांगितलं की हे माणसं एवढी मोठी आहेत की तुम्हाला नोकरीला ठेवू शकतात, एवढे मोठे आमचे शेतकरी श्रीमंत आहेत, तर तुम्ही असं कसं बेकायदेशीर करू शकता. आणि म्हणून सगळे कायदे पंडित, वकील यांना माझी विनंती आहे, 2013चा कायदा अस्तित्वात असताना MRTP कायद्याने सिडको भूसंपादन करते, हीच गोष्ट बेकायदेशीर आहे.
याला आपण हायकोर्टात सुप्रीम कोर्टात चॅलेंज करू शकतो. तरी शेतकऱ्यांनी संमतीपत्र लिहून देऊ नये, याच्यावर सखोल चर्चा करावी. शेखर शेळकेंनी या संदर्भात मीटिंग लावलेली आहे. आपण त्या सगळ्या मीटिंगला हजर राहावं. मी दादांना विनंती करेन की आपलं काय मत आहे ते आपण 2 शब्दात सांगावं. तुम्ही बोला तुमचं काय. एवढं ऐकल्यावर काय वाटतं तुम्हाला? एवढं ऐकल्यानंतर मला एकच वाटतंय का हा धावा आपला असाच अस्तित्वात राहावा. यस. आणि याच्या पुढं कुठली नोटीस आहे तिला न घाबरता आपण पुढे जाऊन त्याची संघर्ष करायला पाहिजे. आणि या धाव्यावर जेवढे लोक उपजीविका करतात त्यांचं शेवटी काय होईल. यस. आणि आमचे 3 आम्ही मालक आहोत, 3 मुलं आमचे आहेत, त्यांचा विचार केला तर पुढं काय होईल याच्याबद्दल मला एवढंच म्हणावंसं वाटतं. मी दादांना धन्यवाद यासाठी देईन की एका क्षणाचाही विचार न करता त्यांनी सांगितलं की हा ढाबा वाचला पाहिजे. आणि या संदर्भात शेखर शेळकेंनी आमची जी चर्चा होती त्यामध्ये प्रत्येक घर यामध्ये वाचलं पाहिजे. एवढी सुंदर घरं आमच्या इथं भूमिपुत्रांची आहेत, आग्र्या कोळ्यांची. 2-2, 3-3, 5-5, 10-10 कोटीचे बंगले आहेत. हे तोडून तुम्ही विकास काय करणार? याच्यासारखा सुंदर ढाबा तुम्ही बनवू शकत नाही. आणि हे जे आमचे कर्मचारी आहेत ज्यांच्यापेक्षा चांगलं जेवण बनवू शकत नाही, ज्यांचे चणे जरी खाल्लेत तुम्ही सुरुवातीला उकडलेले ते खाल्लेत तरी तुम्ही वेडे व्हाल. सिडकोतल्या एकाही अधिकाऱ्याला, एकाही कर्मचाऱ्याला माझा ओपन चॅलेंज आहे की यांच्यासारखं जेवण बनवून दाखवा, नंतर या तोडायची भाषा करा. तुम्ही यांच्यासारखं जेवण बनवू शकत नाही. आणि सिडकोच्या सगळ्या MDला विनंती आहे ते जेवायला या आणि मग ठरवा असा ढाबा तुम्ही पुन्हा बनवू शकता का. आणि म्हणून गौतम बुद्धांनी सांगितलं होतं झाडाचं पान जे तुम्ही तोडता ते जर तुम्हाला जोडता येत असेल तर तोडा, तसं ढाबा जर पुन्हा बांधता येत असेल तर तोडा, नाहीतर तुम्ही हात लावू नका. आणि म्हणून आम्ही सगळेजण आज लोकनेते दिबा पाटलांच्या नावाने एकदा जय जयकार करू आणि आजचा हा व्हिडिओ संपवू. सगळ्यांनी बोलायचं आहे लोकनेते दिबा पाटलांचा, लोकनेते दिबा पाटलांचा, लोकनेते नारायण नागू पाटलांचा, लोकनेते दत्ता पाटलांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अरे जमीन आमच्या हक्काची, अरे जमीन आमच्या हक्काची, कोण म्हणतो देणार नाही. धन्यवाद.